तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आम्ही, कारण टाईमच नाही भेटला तसं म्हटलं तर. कारण काजलचं पूर्ण ते डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामुळं पूर्ण पाहुणे वगैरे आणि त्या कार्यक्रमामध्ये पण म्हणजे राडा त्यामुळं असल्यामुळं मोबाईल घ्यायलाच वेळ नाही भेटला. घरात पाहुणे होते, जेवण स्वयंपाक नाश्ता त्यातच वेळ जायचा. त्याच्यामुळे मोबाईल हातात घ्यायला सुद्धा दिवसभर टाईम भेटत नव्हता. आज रिकामी झालो, सर्व काम घेऊन आवरले बऱ्यापैकी. पाहुणे पण सगळे गेले, तर आज म्हटलं एक छानसा व्हिडिओ शूट करावं. तसे आपण रील्स वगैरे टाकतच होतो, त्याचं काही नाही. नंतर टाकले, गेल्याच्या नंतर काही फोटोज वगैरे अपलोड केले होते डोहाळे जेवणाचे. तर खूप जणांचे प्रश्न होते काय तर खूप जणांचे प्रश्न होते की कोण कोण आलं होतं पाहुणे कार्यक्रमाला काय. तर लय मोठे प्रॉब्लेम्स आले. आता एक एक करून तुम्हाला सांगतो. तर कार्यक्रम कसं आहे, कार्यक्रम करायचा होता, सगळं माझी आई करणार होती, पण तिनं कॅन्सल केलं. काही अशा गोष्टी आम्हाला समजल्या है ना. त्याच्यानंतर मग हे म्हटले काय करावं, त्यांची इच्छा नव्हती करायची, मग त्यामुळं काय आम्ही त्यांच्यावर काय नाही केलं, जोर जबरदस्ती नाही केली. नको म्हणलं नका करायला तुमच्या. म्हणजे त्यांना ते डोहाळे जेवणाचंच नाही, बाकीचं त्यांना काहीच करायचं नव्हतं. माझ्या डिलिव्हरीचं पण त्यांना कुठेतरी ताण आला होता, कसं करणार. आणि मी असं पण हे मला पाठवत नव्हते. हे म्हटले होते की जायचं नाही म्हणून तिकडे. 7वा महिना जरी झाला, डोहाळे जेवण झालं की आईकडे जावं लागतं म्हणतात, तरी जायचं नाही असं मला हे म्हटले होते. जे काय आहे आपण आधी पण फेस केलं, आता पण फेस करू, कारण दिवस कोणाचे राहत नसतात. दिवस आज न उद्या निघून जाणारच आहे. तर कार्यक्रमाचं पूर्ण कार्यक्रमाचं अरेंजमेंट मी आम्ही स्वतःच केलं, आम्ही दोघांनीच केलं. बाकी पाहुणे वगैरे मग माझ्या घरचे आले होते. कॅन्सल करणार होतो, पण कसं आहे, आम्ही सगळीकडे पत्रिका पाठवून ठेवलेल्या होत्या की या दिवशी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. प्लस आम्ही हॉल वगैरे बुक केलं होता, हॉटेलचं जेवणाचं पण सगळं बुक करून ठेवलेलं. तसंच डेकोरेशनचं पण सगळं फायनल झालं होतं. आणि आता ऐन टायमिंगवरती ह्यांनी गोळ घातला. काही गोष्टी त्यांच्या मनातल्या आम्हाला समजल्या की त्यांना करायचं नव्हतं, किंवा ते नाही का असं एखाद्याला काय म्हणतात करायचं म्हणून उगाच फॉर्मॅलिटी ते त्या टाईप करणार होते. तर ते हे म्हटले की नको आपल्याला. जे काही त्यांनी साडी वगैरे घेतलेली होती, तर काही गोष्टी समजल्यामुळे हे म्हटले की नको आहे आपल्याला काही, तू देऊन टाक म्हणे, किती झालं तर तुझी आरती आहे म्हणे ती. मग ते साडी असं कोणी सांगितलं नाही आम्हाला ते की आणि त्यांनी असं बोलले तसं बोलले. ते आम्ही आमच्या कानानं ऐकलेत. आमच्या कानानं ऐकल्यानंतर आम्ही विश्वास ठेवला त्यावेळेस, नाही तर आम्हाला विश्वास नसता बसला. कारण मोबाईलमध्ये मीटिंग चालू होती. एंडिंगला सगळं ते काय बोलले, ते माझ्याकडून चुकून मोबाईल तिथे राहिला. एंडिंगला ते सगळं रेकॉर्ड झालं त्याच्यामध्ये, ते काय बोलत होते काय नाही. मग त्यांच्या मनातल्या गोष्टी काही आम्हाला समजल्या. एवढ्या दिवस आम्हाला काय माहीत नव्हत्या की त्यांच्या मनात असं चालू आहे म्हणून. तर झालं त्या गोष्टी. त्याच्यानंतर मग असं वाटत होतं लग्नामध्ये काय हाऊस नव्हती झाली. आम्हाला ह्या वेळेस ना सगळी हाऊस करून घेणं होती. मेकअप म्हणा किंवा आणखीन सगळ्या गोष्टी म्हणा, तर खूप साऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. तसं पण आपण पूर्ण खर्च काय त्यांना देत नव्हतो ना. पूर्ण देत नव्हतो आम्ही. नॉर्मल त्यांना हॉलचं डेकोरेशनचं होतं, बाकी सगळं आम्हीच करत होतो. माझं ज्वेलरी म्हणा, सगळं म्हणा. डेकोरेशन नव्हतं त्यांच्याकडे. डेकोरेशन पण हे केलं आपण, घेतलं होतं, त्याचं बी नव्हतं. किंवा माझ्या ज्वेलरीचं पण टेन्शन नव्हतं त्यांना. सगळं मेकअप पासून सगळं मी माझं स्वतः करणार होते. तरी असो, तर त्यामुळे त्यांच्या घरचे ते काय आलेच नाही, कोणीच नाही आलं, कोणीच नव्हतं. आणि काजलच्या घरचं एक पण नव्हतं, कोणीच नव्हतं. मला खूप जास्त रडायलाच होतं त्या दिवशी. मी अक्षरशः रडले. आणि त्यामुळे काय व्हिडिओ रडले. माझा मेकअप सुद्धा त्यामुळे मी व्हिडिओ काय घेतलाच नाही त्या दिवशी. सगळा राडाच झाला होता. तरी कार्यक्रम केला, चांगला झाला, मस्त झाला. कारण आणि मेन गोष्ट कार्यक्रम करायचं एकच होतं की ह्यांच्या घरच्या आमच्याकडे पहिल्यांदा नव्हते. आमचं लग्न झालेलं 5-6 वर्ष झाले आणि पहिल्यांदा ते पुण्यामध्ये येणार होते. तर त्यांच्यासाठी म्हटले एवढे सगळे लोक येतात असं पण माझं ओटी भरणारच म्हटलं. आता ह्यांची आजी वगैरे होती, तर त्यांनी माझी ओटी वगैरे भरली. सगळा कार्यक्रम त्यांच्यामुळे व्यवस्थित पार पडला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, माझी नणंद आहेत आणि यांचे दाजी आले होते, आणि माही आणि कार्तिक आहे ना, छोटे छोटे त्यांचे 2 मुलं, ते सगळेजण आले होते. बाकी मग इथले मित्र परिवार होते आपले थोडेफार होते. तरी कमीत कमी मध्ये चांगला झाला कार्यक्रम. बाकी काय आपले थोडेसे पैसे एक्स्ट्रा गेले, पण जाऊ द्या म्हटलं. जी हाऊस होती, कारण दिवस परत येणार नाहीये आणि परत कोण करतंय म्हटलं. जे पेंडिंग राहिलेलं होतं. आणि
फोटो वगैरे आलेत त्याचे, फक्त आता मेन व्हिडिओ राहिला यायचा आणि जो फोटोग्राफरकडे दिलेला आपण व्हिडिओ बनवायला, आपण सिनेमॅटिक व्हिडिओ आहे आणि फोटो वगैरे दिलेत त्यांनी. अल्बम यायचा अजून, अल्बम फक्त त्यांनी सिंगल फोटो दिले ते आमचे. अल्बम खूप छान दिला यावेळेस. आणि सगळ्यात जास्त धावपळ म्हटलं तर आमच्या यांची झालेली आहे, कारण मला घरामध्ये होतं, मला नंतर आजारीच पडलो मी, अजून पण तब्येत बरी नाही, दवाखान्यातून जाऊन आलो आम्ही. पावसात पण भिजलो बऱ्याच वेळा आणि मेन आमचं आणि सर्दीमुळे तर खूप परेशान झालो मी सध्या. बाहेर फिरतात ना तुम्ही जास्त आणि ते धूळ सहन होत नाही, किंवा घरामध्ये मसाला टाकला तर त्याचं मग ते ठसका सहन होत नाही, त्याच्यामुळे मग थोडंफार बाकी त्रास होतो. आपण फोटो वगैरे टाकू त्याच्यावरती, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत स्लाइड करू share आपण. करायच्या. कोण आलं होतं तर त्याच्यामध्ये आपण स्लाइड करू आणि व्हिडिओ तर येणारच आहे. व्हिडिओ पण परत आम्ही व्हॉइसवर करून व्हिडिओ टाकू त्यावरती, ते गाणी वगैरे रेग्युलर बनवतात ना, आता पाहुण्यांच्यामुळे थोडंसं गडबड झाली, नाही बनवता आले, कारण तयारी बिचारे एकटेच करत होते, कोणीच नव्हतं तयारीला. सगळं डेकोरेशनचं म्हणा, माझ्या गजऱ्यापासून प्रत्येक गोष्ट एक 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 सर्व यांच्यावरच होती. म्हणून आणि कसं मोठे माणूस असला धावपळ पण होत नाही, फोटो काढताना पण खूप धावपळ होती, हे इकडं पळ तिकडं पळ, ही तयारी करते, पळतच होते नुसतं. बाकी मग ते फराळाचं असतं ते पूर्ण मग आम्ही आयतच आणलं सगळं. ते सगळं मम्मीकडून येणार असतं ओटीचं सामान. त्या दिवशी आम्ही लय टेन्शनमध्ये होतो, एक दिवस आधी टेन्शनमध्ये होतो. आम्ही गेलतो, जे डेकोरेशन वाल्या ताई आहेत त्या दोघी जणी आहेत जावा त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं असं असं प्रॉब्लेम झालाय, म्हटलं ऐन टायमिंगवर कॅन्सल होणार होतं, पण पाहुणे येणार आहे म्हणून आम्ही ठेवणार आहे, पण आम्हाला ओटीचं जे काही सामान असतं बाकीचं ते डेकोरेशनमध्ये ऍड करून द्या, ज्याचे काही चार्जेस असेल आम्ही पे करू म्हटलं. तर त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं की असं असं झालंय, तर म्हटले तू टेन्शन घेऊ नको, तर आमच्या बहिणीसारखी आम्ही ओटी भरायला येऊ म्हणे. त्यांची पूर्ण फॅमिली सुद्धा आली होती है ना डोहाळ जेवणाला, आणि त्यांनी इतका छान सेटअप केला. परत आम्ही जिथं प्लॉट घेतलाय तिथल्या ताई पण आलेल्या आणि इतक्या लांबून आल्या त्या. त्यांनी माझ्यासाठी ड्रेस आणला, काजलसाठी साडी आणली, जे माझ्या आईने करायला पाहिजे ते त्यांनी, पूर्ण ओटीचं सामान, पूर्ण ओटी आणली. मला साडी आणलेली, आणला ड्रेस आणला होता, बाकी काय नारळ वगैरे ते सगळं ओटी वगैरे भरली. बिचाऱ्यांना उशीर झाला घरी जायला, रात्री 11 वाजले त्यांना घरी जायला परत, कारण खूप लांब आहे लोकेशन म्हटलं तरी ते है ना, एवढ्या लांबून आल्या त्या. तर रडायलाच होती त्या दिवशी, अक्षरशः माझा मेकअप सुद्धा खराब झाला होता. रडली ती 2-3 वेळा रडली, त्यामुळे मग काय व्हिडिओ नाही घेतला मी. ते रेकॉर्डिंग ऐकल्यापासून मी तर अक्षरशः मला जेवण गेलं नाही, किंवा विश्वास पण बसत नव्हता की खरंच असं आहे. हे मला तरी सांगतात काजल आपल्याला टोमणे देतात, बरं टोमणे देतात, मला त्याच्यावर विश्वास नव्हता. पण जेव्हा कानाने ऐकलं तेव्हा मग त्या गोष्टी समजल्या. जाऊ द्या असो, आमच्या मनात काय वाईट नव्हतं, आम्हाला कोणाला लोड द्यायचा नव्हता. लग्नामध्ये पण तेच हाल होते, मी रडतच होते कुठेतरी, आणि आता पण तसंच झालं. त्यांनी म्हणजे नाहीच एवढं हे केलं, तर काही नाही, दिवस राहायला नाही निघून गेला, तो दिवस पण मी एन्जॉय केला खरं तर. तिकडच्या लोकांमुळे, यांच्या घरचे आले होते ना त्यांच्यामुळे खूप जास्त माझ्या घरचे पण कोण जास्त म्हणजे कोण नाही आलं. माझी मावशी जेवढे आले तेच काफी होते आपल्याला. माझी सख्खी बहीण आली होती, बाकी बहिणी तर 2 बहिणीचं बोलत नाही ना. खोकला लागला थोडा, तेच तर. दारातच बसले दारात बरेच जण मला म्हणते मंदिरात का बसले, पावसात थोडं आहे, दारात बसलो, व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ बनवून बघतात. आधी मध्ये लाईट बी जाते ना घरामध्ये, गरम होते म्हणून बाहेर येऊन बसलो. आज काय ते म्हटले की मस्त 2-3 व्हिडिओ बनवूया, म्हणून साडी घातली होती अशीच है ना. आणि ही साडी यांच्या आजीने दिली आहे मला डोहाळ जेवणाच्या दिवशी. गोळी घेतली मी आज, तरी मला बरं वाटलं. काय झालं काय माहिती आज तरी. मग बाकी इथं माशाला परेशान करून बाहेर बसलो तरी पण. तर काय काय प्रॉब्लेम्स आले अजून आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तर आज यांनी छोटासा व्हिडिओ बनवून टाकून म्हटले होते, बनवला. कारण खूप जण म्हणतात कुठे गायब झाले. याच्यात व्हिडिओ टाकू नाही तर मग फोटो वगैरे स्लाइड करायचे का टाकायचे, टाकू टाका. त्याच्यात कोण कोण आलं होतं तर कोण आले होते, एकच फोटो टाका मोठावाला, नाहीतर टाकू सगळे स्लाइड मध्ये. बाकी मग बाकी काही नाही, निवांत आहे. मला झालाय खोकला थोडासा,
काहीतरी खोकल्यानं खोकून त्रास व्हायला लागलाय. 2 दिवसापासून खोकलाच लागलाय. नेमका त्या दिवशी डहाळजेवणाच्या दिवशी पाऊस कसला जबर आला. सकाळपासून सकाळपासून पाऊस खतरनाक पाऊस चालू होता. संध्याकाळी पण चालू होता घरी येताना. हा त्या दिवशी मी फर्स्ट टाइम मेकअप केला होता. असला भारी वाटत. मला वाटलं त्यांना आवडते नाही आवडतं, कारण ते लिपस्टिक वगैरे खूप डार्क लावली होती. तरी हे म्हटले की छान दिसते, मग लावून दिलं. भारी दिसत होतं. आणि फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मेकअप केला मी. लग्नात पण नव्हता. आणि मेहंदी तर माझ्या नंदाने काढली होती. सगळे आता मिटून गेला आणि त्यांनी काढली होती. मला झोपेत होती रात्रीची, तरी पण बिचारांनी काढली मेहंदी. काहीच व्हिडिओ घेता नाही आला आम्हाला. जागे होतं. कार्यक्रमाच्या चित्रात आम्हाला व्हिडिओ अजिबात घेता नाही आला. पाहुणे जास्त होते त्याच्यामुळं त्यामुळं काम मोबाईल घ्यायला वेळच नाही भेटला मला. पण आणि जास्त दमून जायचो लोड एकदम नाही दिला. त्यांनी पण जास्त लोड नाही दिला. त्यांनी खूप मदत केली माझी. आणि धावपळीमुळे पूर्ण दमून गेलेलो, त्यामुळे काही मोबाईल घेतलाच नाही. म्हणलं जाऊ दे नंतर बनवू आपण. आणि असा पण कार्यक्रमाचा व्हिडिओ आपला बनवणारच इथे. आपण कॅमेरामॅनला दिला होता, त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करू आपण. जाऊ दे आहे की नाही. HD व्हिडिओ येतील. येणारे सिनेमॅटिक व्हिडिओ काढला एक पूर्ण टोटल. तरी पोरांनी घेतलं होतं की क्लिपा घेतल्या होत्या, त्यातच एकत्र करू 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 टाकलेत मी. ओके, कॅमेरामॅन लय उशीर करायला लागले द्यायला. 15-20 रील दिवस टाकलेली, लागला. रील वगैरे टाकले याच्यावरती ना. फोटो घेतले तसेच इंस्टाग्राम वरती पण टाकले फोटो रील. बरं बाकी मग कसे आहे मग? मजेत आहे सर्वजण? बाकी वाट बघत असतील सर्व आपल्या व्हिडिओची, पण घेता नाही आला आपल्याला व्हिडिओ. नाही घेता आला ना. आता करू कंटिन्यू. आता इथून पुढे व्हिडिओ झाला, आता निवांत झालोय. निवांत झालो आता. चला मग काय म्हणताय? बघत राहा व्हिडिओ, आणि नवीन व्हिडिओ परत येईल. परत चांगला भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे, जातात लोक बघा लागले तोंडाकडे. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत अजून पण शेअर करायच्या आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडं बोलू है ना. आज छोटासा व्हिडिओ बनवून टाकला. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट्स नक्की करा.